सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। आणि आता आपल्याला सर्टिफिकेट घ्यायचे आहे। कृपा करून तिथे बसा। 10 दिवस धर्म प्रशिक्षण झाल्यावर आपल्याला तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचे आहे। सर्टिफिकेट देताना 10 मिनिटांमध्ये आपल्यासोबत बोलणार आहोत। प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभा भटनेरा अमरावतीच्या वतीनं गेल्या 8 वर्षापासून सुरू असलेल्या रविवार मंडळीची उपलब्धी आहे की आज आम्ही मोठ्या प्रमाणात गावागावात पोहोचल्यामुळे शाखा निर्माण करता आला आणि म्हणून या वंदनीच्या उपक्रमाच्या माध्यमातून आज ही शिबिरं लागलेली आहे। विशेषतः बौद्ध महासभेच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आता अनेकांनी सांगितलं भटनेरा हे शहर प्रामुख्यानं नागोराव पाटणकरांच्या नावाने ओळखले जाते। मदन मंगेशकरांची ही भूमी आहे। गायकीच्या माध्यमातून दोघांनीही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ साऱ्या भारतभर पोहोचवण्याचं काम केलं आहे आणि म्हणूनच प्रामुख्यानं ही चळवळ आज मोठ्या प्रमाणात सर्व दूर पसरलेली आहे। भटनेरा शहरामध्ये आज काम करताना अनेक प्रकारचे आव्हान पुढे होते। दादा शिबिराच्या बाबतीत बोलायचं, अनेकांना असं वाटत होतं की शिबिर लागू शकत नाही, शक्यच नाही। कारण की त्यांना माहिती होतं की शिबिर कोणतं लागते, तर शिबिर डोळे बंद करून असणारं शिबिर लागते। पहिले आंधळे आणि मुख्य शिबिर लागू शकते, परंतु बोलणाऱ्यांचं शिबिर कधी लागू शकत नाही। परंतु भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने परिश्रम घेऊन हे सिद्ध करून दिलं की शिबिर बोलणाऱ्यांचंही लागू शकते आणि त्यामुळे प्रामुख्यानं हे शिबिर लावण्याकरता ज्या अनेक लोकांनी सहकार्य केलं त्यामध्ये प्रामुख्याने सुजाता बुद्ध विहाराच्या महिला राठीनगरच्या छायाताई भटकर, त्याचप्रमाणे मिलिंद बुद्ध विहारामधले आहेत नंदाताई रामटेके, सिद्धार्थ बुद्ध विहारामधले आहेत सिंधुताई ढोके, त्याचप्रमाणे सिंधुताई मेश्राम, अशोक बुद्ध विहाराच्या शिलाताई बनसो, रत्ना खडसे, अर्चना मेश्राम, त्याचप्रमाणे समीर बुद्ध विहार लांडा प्लॉटच्या सरिता पाटील, स्नेहल अश्विनी संगीता, मानव खंडेश्वर तालुक्यातल्या दुपारताई जिल्हा डोके, संबोधी बांबोळे, उषा तायडे या सर्वांच्या परिश्रमाचं हे फलित आहे। हे शिबिर यशस्वी झालेलं आहे। त्यातल्या 10 दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये प्रामुख्यानं चंद्रपूरवरून आलेल्या, नागपूरवरून आलेल्या, वर्धेवरून आलेल्या आणि खानदेशामधून आलेल्या सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेचं कार्यभार करणाऱ्या सर्व शिक्षिकांनी खऱ्या अर्थाने तन मन आणि धनाने आपली सेवा दिली। त्याचा परिणाम म्हणजे आज एवढ्या मोठ्या संख्येनं हे शिबिर यशस्वी झालेलं आहे आणि म्हणूनच मी प्रामुख्याने त्यांचंही या ठिकाणी आभार मानणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुक्तिदात्याने सर्वस्व आपल्याला समर्पण केलं आहे, परंतु आपण मात्र केवळ बोलू शकलो आतापर्यंत, पण आज विश्वास निर्माण झाला की आता प्रत्येकाला वाटते की आपलं पुढचं जीवन भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली गेलं पाहिजे। भारतीय बौद्ध महासभेला प्रामुख्यानं आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली आपण पुढची वाटचाल केली पाहिजे, अशा प्रकारचा संकल्प आता सर्व करू लागलेले आहे। ही या शिबिराची सर्वात मोठी उपलब्धी आहे। राणा कृष्ण भारतीय बौद्ध महासभा भटनेरा शाखेच्या वतीनं झालेले शिबिर, त्यामध्ये संगीताताई बागडे, शांतारामजी गेडाम यांनी अतिशय मेहनत करून सोबतच त्यांच्या सोबतीला दहाड सर, शेंडे सर, भटकर सर, महिला युनिट पूर्ण त्यांचं या सर्वांनी
जे योगदान दिलं त्याला आपण केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर त्यांच्याही समोर आता पुन्हा एक प्रश्न पडला की शिबिर तर झालं पुढे काय? कारण मशागत करणाऱ्यांनी मशागत केली, पेरणी करणाऱ्यांनी आमच्या केंद्रीय शिक्षिका पेरणी करणाऱ्यांनी पेरणी केली. आता आलेलं पीक कोण कापून नेईल याची भीती निर्माण झालेली आहे आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी याकडे आपण लक्ष वेधले पाहिजे की आपण जी मेहनत केली ती सातत्यानं याही पुढे जर आपण सजग नाही राहिलो तर निश्चितपणे, कारण की आज आम्ही पाहिलंय की मोठे मोर्चे काढायला आमच्या महिला, मोठे कार्यक्रम करायला आमच्या संघटना, गरीब लोक, झोपडपट्टीचे लोक, सर्व आमचे बाबासाहेबांची जयंती असो ती जयंती करायला आपण आणि जेव्हा बाबासाहेबांचा पुतळा येतो तिथे मात्र हार अर्पण करायला भोपनजी लोक आधीच उभे असतात. ते आता आपल्याला बंद करायचे आहे. आपलाच पैसा, आपला सन्मान प्रत्येक ठिकाणी हा भारतीय बौद्ध महासभा तुम्हाला देईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. पैसाही तुमचा. मला कोणीतरी उभा राहून सांगाव की कुणाकडे आपण पावती दिली आणि पैसे घेतले, किती लोकांकडून पैसे घेतले आपण, कुणाकडून पावती फाडली आपण 4 रुपयाची. हे काही पावती न घेता हे 8ही शिबिर कसे यशस्वी झाले तर प्रामुख्यानं आपलाच पैसा, आपलाच परिश्रम, आपली शक्ती आणि आपलाच सन्मान हे आपल्याला प्रामुख्यानं आपल्याला करायचं आहे. पुन्हा या ठिकाणी अधिक वेळ घेता प्रवास अजून संपलेला नाही. इथे बुद्धगयेच्या आंदोलनामध्ये आमची एक गाडी गेली.